आता रुद्र निघाला होता पुण्याला जाण्यासाठी, कारण त्याच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि त्याचं स्कूलही सुरू झालं होतं. मम्मीने बॅग्स वगैरे सगळ्या पॅक करून ठेवल्या होत्या आणि खूप वाईट वाटत होतं, कारण असं वाटत होतं की त्याने जाऊ नये. गेले 4 ते 5 दिवस झाले आम्ही सोबत आहोत, त्यामुळे त्याच्याबरोबरची मस्ती आणि होणारा कल्ला हे सगळं मी मिस करणार होते. पण काही ऑप्शनही नव्हता दुसरा, कारण त्याला जावंच लागणार होतं. आणि फायनली ते सगळं आवरून सकाळी लवकर पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाले आणि स्वराला व्हिडिओमध्ये यायचं होतं, त्यामुळे ती माझ्याकडे आली होती. आता व्हिडिओ तर ओपन केला, पण आता व्हिडिओमध्ये नेमकं काय करायचं हे तिला समजत नव्हतं. त्यामुळे मी जसं जसं करेल तसं तसं ती माझ्या पाठी करत होती. आणि अशा काही रिॲक्शन्स होत्या तिच्या, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशा वाटल्या तुम्हाला. त्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं, कारण मम्मीने माझ्या आवडीची कारल्याची भाजी आणि चपाती बनवली होती. मुलांसोबत थोडासा वेळ घालवला आणि मुलांना खूप जास्त कौतुक वाटतं व्हिडिओमध्ये यायचं. त्यानंतर मग घरासमोर जी काही झाडी आहेत ती मी बघत होते आणि यावर नक्कीच एक वेगळा ब्लॉग मी पोस्ट करेन. त्यानंतर मग ही आरोहीची रांगोळी आहे तिने काढली होती आणि तिची खूप इच्छा होती की ती रांगोळी मी व्हिडिओमध्ये घ्यावी म्हणून. त्यानंतर मग सीताफळ खाल्लं, जे घरचंच आहे. आणि मला हेअर वॉश करायचा होता, म्हणून मग आरोहीने माझ्या केसांना तेल वगैरे लावून दिलं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.